नमस्कार, स्वतःच किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानते ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले। त्यांच्या मदतीने आज माझ्या चॅनलला 100 सबस्क्रायबर मिळाले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि जे कोणी माझी रेसिपी पाहत आहेत आणि त्यांना आवडल्यास तेही नक्की सबस्क्राइब करतील, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद। तर चला, आज 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल मी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा बनवलेला आहे, म्हणजे हलवा बनवलेला आहे। तर तो आज आपण बघणार आहोत। चला मग बनवूया रव्याचा शिरा। एकदम सोप्या पद्धतीने लुसलुशीत असा रव्याचा शिरा आज आपण बनवणार आहोत। चला तर मग बनवूया। त्यासाठी इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। आपल्याला सर्व साहित्य एकाच मापाने घ्यायचे आहे, म्हणजे 1 वाटी रवा घेतला तर 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप घ्यायचे आहे। रवा आपल्याला पाहून घ्यायचा आहे, कधी कधी रव्यामध्ये आळ्या पण असतात, त्यामुळे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। इथं मी 1 वाटी रवा आणि 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी तूप घेतलेले आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। आता आपण 1 वाटी रव्यासाठी 3 पावशर एवढे दूध वापरणार आहोत। तुम्ही हवे असेल तर पाणीही वापरू शकता, पण प्रसाद म्हणले की आपण दूधच वापरायला पाहिजे। चला तर मग आता आपण बनवून घेऊया शिरा बनवण्यासाठी पहिल्यांदा दुधाला आपण गरम करून घेणार आहोत। एका साईडला दूध गरम होते तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण रवा भाजून घेणार आहोत। रवा भाजण्यासाठी इथं मी एक कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये मी आपण जे तूप घेतले होते ते टाकून घेत आहे। तूप गरम झाले की त्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत आणि मंद गॅसवर त्याला आपण भाजून घेणार आहोत। रवा भाजताना आपल्याला एकदम शांततेत भाजून घ्यायचा आहे। आपण तो मंद गॅसवर भाजायचा, म्हणजे शिरा एकदम छान तयार होतो। पहिल्यांदा आपण रवा टाकला की सर्व तूप रवा शोषून घेतो आणि जसा जसा तो भाजला जातो तसा तसा तूप बाहेर येतं। जेव्हा आपलं सर्व तूप बाहेर येईल तेव्हा समजायचं आपला रवा भाजला गेलेला आहे। आपण रव्याला छान भाजून घेऊ। तुम्ही पहा आता कसे तूप बाहेर आलेले आहे, म्हणजे आपला रवा छान भाजला गेलेला आहे। असाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा, म्हणजे आपला शिरा एकदम लुसलुशीत आणि मऊ होतो। आता आपण त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते ते टाकून घेणार आहोत। इथं मी ड्रायफ्रुट्स थोडेसे कापून घेतले आहे। आता तेही आपण तुपामध्ये छान लालसर रंगापर्यंत परतवून घेऊ। आपला रवाही अजून छान भाजला जातो आणि ड्रायफ्रुट्सही छान भाजले जातात। आता आपला रवा आणि ड्रायफ्रूट छान भाजले गेले आहेत। आता आपण त्यामध्ये जे दूध घेतले होते ते टाकून घेणार आहोत। दूध टाकून झाले की आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि आता इथं मी आपण जी 1 वाटी साखर घेतली होती ती टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवून घेऊ शकता, पण 1 वाटीच्या रव्याला 1च वाटी साखर एकदम परफेक्ट होऊन जाते। आता आपण साखर टाकल्यावर त्याला छान मिक्स करून घेऊया आणि 4-5 मिनिटांनी आपला शिरा तयार होतो। इथं मी अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकून घेतली आहे, तुम्हीही टाका, शिराला छान चव येते। आता आपला शिरा तयार झालेला आहे। तुम्ही पहा आपला शिरा किती छान लुसलुशीत असा तयार झालेला आहे। तुम्हीही अशा प्रकारे शिरा बनवा आणि मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार। चला तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।